थॉमस हार्डी हे कवीपेक्षा कादंबरीकार म्हणून अधिक प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कविताही अत्यंत प्रभावी आहेत. त्यांच्या कवितांमध्ये वैयक्तिक दुःख, शोक आणि हताशतेचा सूर स्पष्टपणे जाणवतो. हार्डी यांनी आपल्या कवितांना प्रसिद्धी मिळावी म्हणून कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या कवितेतील भाषाशैली ही अत्यंत वास्तववादी, नियतीवादी आहे, जी त्यांच्या डॉर्सेट परिसरातून मिळालेल्या जीवनदृष्टीचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या कादंबऱ्यातील पात्रे नेहमीच योग्य ते करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या चांगल्या हेतूमुळेच ते अडचणीत येतात. जीवनातील लहानशा विडंबनाचे ते बळी ठरतात. तरीही हार्डी आपल्या कथा आणि कवितांमधून मानवतेबद्दलची गहन सहानुभूती व्यक्त करतात. ग्रामीण जनतेबद्दलचा त्यांचा जिव्हाळा त्यांच्या लेखनातील करुणा आणि विनोदातून दिसून येतो. त्यांच्या काही उत्कृष्ट कादंबऱ्यामध्ये अंडर द ग्रीनवूड ट्री, फार फ्रॉम द मॅडिंग क्राऊड, द मेयर ऑफ कास्टरब्रिज, जुडो दी ऑब्स्क्युअर आणि उत्कृष्ट मानली जाणारी टेल्स ऑफ दी डीअर्बरविल्स यांचा समावेश आहे. द मॅन ही किल्ड ही कविता ड्रामॅटिक मोनोलॉग या शैलीत लिहिलेली आहे. या कवितेतला वक्ता युद्धात एका व्यक्तीला मारण्याची घटना आठवतो. युद्धामध्ये वक्ता आणि ती व्यक्ती समोरासमोर भेटले होते. वक्त्याने त्या व्यक्तीला युद्धात ठार मारले. ही कविता मानवी संघर्षाचा मूर्खपणा आणि निरर्थक वाया गेलेली शोकांतिका अधोरेखित करते. कवितेतील भावना अशी आहे की जर ते दोन व्यक्ती वेगळ्या परिस्थितीत भेटले असते तर ते मित्र बनले असते, पण युद्धाच्या आदेशाने एकाने दुसऱ्याला मारले. ही कविता विशेषतः दक्षिण आफ्रिकेतील बोर युद्धाच्या घटनापासून प्रेरित झालेली मानली जाते, जिथे सामान्य सैनिकांना एकमेकाविरुद्ध लढायला भाग पाडले गेले होते, ज्यांच्यात वैयक्तिक वैर नव्हते. आता आपण ही कविता लाईन बाय लाईन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. द मॅन हे किल्ड बाय थॉमस हार्डी. हॅड ही अँड आय बट मेट. या कवितेतील एक व्यक्ती म्हणते, जर माझा शत्रू आणि मी कधीतरी भेटलो असतो बाय सम ओल्ड एन्शियंट इन, एखाद्या जुन्या खानावळीमध्ये, एखाद्या जुन्या प्राचीन खानावळीत, पब किंवा बारमध्ये. ती व्यक्ती काय म्हणते, माझा शत्रू आणि मी कधीतरी एखाद्या जुन्या प्राचीन खानावळीत, पब किंवा बारमध्ये भेटलो असतो तर वी शूड हॅव सॅट अस डाऊन टू वेट. तर आम्ही तेथे एकत्रित बसून दारू पिली असते. टू वेट म्हणजे मद्यपान करणे. राईट मेनी अ निपर्किन. खूप दारूने भरलेले पेले आम्ही पिले असते. निपर्किन म्हणजे अ मेजर फॉर लिक्विड्स. ह्या ठिकाणी आपण पेले म्हणूया. राईट मेनी म्हणजे खूप खूप दारूने भरलेले पेले त्यांनी पिले असते. या ठिकाणी कवी आपणास काय दाखवून देतो, माणसातील वैर केवळ परिस्थिती निर्मित आहे. व्यक्ती शत्रू नसून परिस्थितीचा बळी आहे. बट रेंज्ड ॲज इन्फंटरी. पण पायदळी सैनिक म्हणून आम्ही दोघे रांगेत उभे होतो. अँड स्टेरिंग फेस टू फेस. आणि एकमेकाकडे ताट नजरेने पाहत होतो. आय शूट ॲट हिम ॲज ही ॲट मी. मी त्याच्यावर गोळी झाडली, त्यानेही माझ्यावर. अँड किल्ड हिम इन हिज प्लेस. आणि त्याला त्याच जागी ठार मारलं. यावेळी युद्धाची क्रूरता आणि विसंगती अधोरेखित केलेली आहे. तसेच माणुसकी हरवलेली दिसते. जर ते दोघे एखाद्या खानावळीत भेटले असते तर दोघे मित्र बनले असते, पण युद्धाच्या रचनेत ते दोघे एकमेकाचे शत्रू होते. आय शूट हिम डेड बिकॉज. मी त्याला ठार मारलं कारण, बिकॉज ही वॉज माय फोई. कारण तो माझा शत्रू होता. फोई म्हणजे शत्रू. जस्ट सो. अगदी तसंच. माय फोई ऑफकोर्स ही वॉज. तो माझा शत्रू होता. दॅट्स क्लिअर इनफ ऑल्दो. हे स्पष्ट आहे तरीही. ही थॉट ही वुड लिस्ट परहॅप्स. त्याला वाटलं असेल
की तो सैन्यात भरती व्हावा. ऑफ हँड लाईक, असं सहज. जस्ट ॲज आय, जसं मी भरती झालो. वॉज आउट ऑफ वर्क, काम नव्हतं. हॅड सोल्ड हिज ट्रॅप्स, त्याने आपलं सामान विकून टाकलं होतं. नो अदर रिझन वाय, दुसरं काही कारण नव्हतं. ऑफ हँड म्हणजे तयारी न करता. आउट ऑफ वर्क म्हणजे नोकरी नसणे. नो अदर रिझन वाय म्हणजे दुसरं काही कारण नव्हतं. सोल्ड इज अ ट्रॅप्स म्हणजे लहान सहान वस्तू विकणे. यस, क्वाइंट अँड क्युरियस वार इज, होय, युद्ध हे विचित्र आणि विलक्षण आहे. यू शूट अ फेलो डाऊन, तू एखाद्याला गोळी घालतोस. युद्धामध्ये तू एखाद्याला गोळी घालतोस. यू वुड ट्रीट इफ मेट वेअर एनी बार इज, जर बारमध्ये भेटला असता तर तुम्ही दोघांनी मद्य प्यायले असते. और हेल्प टू हाफ अ क्राउन, किंवा थोडे पैसे देऊन मदत केली असते. या कडव्यामध्ये युद्धाच्या अमानवीयतेवर आणि मानवी संबंधांच्या विसंगतीवर तीव्र प्रकाश टाकलेला आहे. जर युद्धामध्ये भेटले असते तर एकमेकावरती गोळ्या झाडल्या असत्या. जर बारमध्ये भेटले असते तर एकत्रित येऊन मद्य प्यायले असते किंवा थोडे पैसे देऊन मदत केली असते.